संध्याकाळची वेळ होती. आई दिवाजवळ दिवा लावून बसली होती आणि त्यांची सून शालिनी स्वयंपाकघरात जेवण बनवत होती. पीठ मळताना ती विचार करत होती की आज तिने तिच्या नवऱ्याला आवडेल असे काहीतरी खास बनवावे, जेणेकरून सकाळी निघताना त्यांचा मूड चांगला होईल. तिच्या लक्षात आले होते की तिचा नवरा ऑफिसला जाताना थोडा तणावात दिसत आहे. तो त्याच्या मोबाईलवर वारंवार ईमेल तपासत होता. कदाचित ऑफिसमधून दबाव असेल. तेवढ्यात अचानक दाराची बेल वाजली. आईने घाईघाईने दार उघडले आणि पाहिले की तिचा मुलगा ऑफिसमधून परतला आहे. त्याच्या डोळ्यात राग होता आणि चेहरा लाल बुंद दिसत होता. तो आत येताच त्याने आईला ओरडून विचारले की आई, शालिनी कुठे आहे? आई थोडी घाबरून म्हणाली, सुनबाई स्वयंपाकघरात आहे. बाहेरचा आवाज ऐकून शालिनी पटकन स्वयंपाकघरातून बाहेर आली. तिचे हात पिठाने माखलेले होते आणि तिचा चेहरा थोडा थकलेला होता. ती काही विचारण्यापूर्वीच तिच्या नवऱ्याने न विचार करता तिच्या गालात एक चापट मारली. शालिनीचा श्वास थांबला. तिचे डोळे उघडेच राहिले. पिठाने भरलेले हात थरथर कापू लागले. डोळ्यात अश्रू आले, पण तिच्या ओठातून एकही शब्द बाहेर पडला नाही. त्याच क्षणी त्याची आई ओरडली, अरे बाळा, तू हे काय केलेस? सुनेवर हात का उचलला? काय झालं ते तर सांग. पण तिच्या मुलाचा राग खूप वाढला होता. त्याने शालिनीकडे बोट दाखवले आणि म्हणाला, विचार तुझ्याच सुनेला आई, ती घराबाहेर काय गुण उधळते. आज मी तिला माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी एका अनोळखी व्यक्तीसोबत पाहिली आहे. तो कोण होता आणि माझ्या पाठीमागे हे सगळं कधीपासून चाललंय? त्याचे हे बोलणे ऐकून शालिनी स्तब्ध झाली. मग ती रडतच म्हणाली, नाही नाही, असं काही नाहीये. तो फक्त माझा मित्र आहे, कॉलेजचा जुना मित्र. वाटेत मी त्याला भेटले आणि मग आम्ही फक्त थोडा वेळ बोललो. तिचा नवरा ओरडला आणि कडक स्वरात म्हणाला, खोटे बोलू नकोस. मी तुला त्याच्यासोबत हसत हसत बोलताना पाहिले आहे आणि हे सर्व एका नवऱ्यासाठी विष समान असते शालिनी. त्यावेळी मला कसे वाटले असेल याची तू कल्पनाही करू शकत नाहीस. शालिनी अजूनही रडत होती. मग ती थरथरत्या आवाजात म्हणाली, तो फक्त एक मित्र होता. मी शपथ घेऊन सांगते की माझ्या मनात तुमच्याशिवाय दुसरे कोणी नाही. मग आई त्यांच्यामध्ये आली आणि तिच्या मुलाचा हात धरला आणि म्हणाली, थांबा बाळा, आता पुरे झाली. ऑफिसचा राग घरी काढू नकोस. कदाचित तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल. उद्या सकाळी शांत मनाने बसून बोल. पण त्यांच्या मुलाच्या चेहऱ्यावरील शंका आणि रागाच्या रेषा अधिकच गडद झाल्या होत्या. तो शांतपणे त्याच्या खोलीकडे गेला आणि दार आपटत आत गेला. शालिनी तिथेच उभी राहिली. चेहऱ्यावर जळजळ, डोळ्यातून अश्रू आणि हृदयात खोल वेदना घेऊन आईने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि हळुवारपणे म्हणाली, शांत हो मुली, सगळं ठीक होईल. तुझा नवरा आत्ता रागात आहे. सकाळपर्यंत सगळं ठीक होईल. पण शालिनीला माहीत होतं की एका या चापटीमुळे तिच्या हृदयात एक खोल जखम झाली आहे, जी सहजासहजी बरी होणार नाही. खोलीतील शांतता, हवेतील थंडपणा आणि तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू या घरात काहीतरी मोठे घडणार आहे याची साक्ष देत होते. त्या चापटीचा प्रतिध्वनी केवळ शालिनीच्या गालावरच नाही तर तिच्या हृदयावरही पडला होता. ती शांतपणे तिच्या खोलीत आली आणि बेडच्या कडेला बसली. तिच्या चेहऱ्यावरील अश्रूंच्या रेषा अजूनही सुकत नव्हत्या. तिने थरथरत्या हाताने तिच्या गालावर हात फिरवला आणि आठवू लागली की तिने असे काय केले होते जे तिच्या नवऱ्याच्या नजरेत इतका मोठा अपराध ठरला होता. तिच्या मनात तेच दृश्य वारंवार येत होते. रस्त्यात तिला अचानक एक जुना मित्र भेटला होता. त्याने तिची तब्येतीची विचारपूस केली होती. तिनेही त्याची विचारपूस केली आणि मग दोघांनी थोड्या गप्पा मारल्या आणि आम्ही दोघेही आपापल्या मार्गाने निघून गेलो. पण आज तोच क्षण तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी शिक्षा म्हणून समोर आला होता. आई हळूहळू खोलीत आली. जेव्हा तिने तिच्या सोनेला रडताना पाहिले तेव्हा तिचे हृदय पिळवटून गेले. तिने डोक्यावर हात ठेवला आणि हळुवारपणे म्हणाली, मुली, तू एवढं मनाला लावून घेऊ नकोस. तुझा नवरा रागीट आहे, पण तो मनाने वाईट नाहीये. तो ऑफिसचा ताण सोबत घेऊन आला असेल. उद्या सकाळपर्यंत सगळं ठीक होईल. शालिनी रडत म्हणाली, आई, मी काहीही चूक केली नाही. मी त्यांना कसं समजावून सांगू की ती व्यक्ती फक्त माझा मित्र होता, बाकी काही नाही. पण त्यांनी माझं ऐकून न घेता मला चापट मारली. त्यांचा माझ्यावरचा विश्वास इतका कमकुवत होता का? आईने एक दीर्घ श्वास घेतला.
तिला माहीत होते की तिच्या मुलाचा राग त्याला अनेकदा आंधळा करतो, पण तिने कधी हा विचार केला नव्हता की तो त्याच्या पत्नीवर हात उचलेल. तिने तिच्या सुनेला जवळ घेतले आणि म्हणाली, मुली, आता तू काही बोलू नकोस. परिस्थिती वेळेवर सोड. सत्य लवकरच बाहेर येईल. फक्त आता धीर धर. तिचा नवरा बैठकीच्या खोलीत चालत राहिला. त्याच्या मनात तेच दृश्य चालू होते. पत्नी हसत होती आणि एका अनोळखी व्यक्तीशी बोलत होती. संशयाने त्याचे हृदय पेटवले होते. त्याला खात्री होती की त्याने जे पाहिलं तेच खरं आहे, पण आत त्याच्या मनात कुठेतरी एक छोटासा आवाज सांगत होता की कदाचित तो समजण्यात घाई करत आहे. पण त्याचा राग इतका तीव्र होता की तो आवाज जागीच दाबला. कसे तरी जेवण बनले. आईने ताटात जेवण वाढले होते, पण ना मुलगा नीट जेवला, ना सुनबाई नीट जेवली. भांड्यांच्या आवाजात नातेतील शांतता बुडाली होती. शालिनीने तिच्या हाताने अन्नाचा घासही स्पर्श केला नाही. ती तिच्या खोलीत जाऊन पडली. डोळे मिटले, पण झोप दूर होती. त्या चापटीच्या जळजळीने तिचे गाल अजूनही जळत होते. रात्रभर आई ही अस्वस्थ होती. ती मनातल्या मनात देवाला प्रार्थना करत होती की हे देवा, माझ्या घराला वाचव, माझ्या मुलांमधील आणि सोनेतील दुरावा लवकर भरून काढ. पण त्याला हे माहीत नव्हते की ही रात्र फक्त अश्रूंची नव्हती, तर येणाऱ्या वादळाची होती. ही रात्र असाच एक खेळ सुरू करणार होती, ज्यामध्ये विश्वासघात आणि लपलेली गुपिते हळूहळू उलगडणार होती. रात्रीचा अर्धा भाग उलटून गेला होता. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात शांतता पसरली होती. जणू थकवा आणि ताणामुळे सर्वांचे आवाज बंद झाले होते. मुलाचा राग हळूहळू कमी होत चालला होता, पण त्याच्या चेहऱ्यावर तणावाच्या रेषा अजूनही स्पष्ट दिसत होत्या. तो खोलीत बसून लॅपटॉपवर काम करण्याचे नाटक करत होता, पण प्रत्यक्षात त्याचे विचार अजूनही संशयाच्या त्याच चक्रव्यूहात अडकलेले होते. दरम्यान आई स्वयंपाकघरात गेली आणि हळूहळू दूध गरम करत होती. तिच्या मनात हे होते, कदाचित दूध प्याल्यानंतर तिच्या मुलाला थोडे हलके वाटेल आणि तो शांत झोपू शकेल. तिने दुधात थोडी वेलची घालून ग्लास ट्रेवर ठेवला आणि तिच्या मुलाच्या खोलीकडे निघाली. खोलीचा दरवाजा हलकेच वाजवला आणि म्हणाली, बाळा, हे दूध तरी पी. रात्री रिकामे पोटी झोपल्याने तुमचे आरोग्य आणखी खराब होत जाते. काहीही न बोलता मुलाने लॅपटॉप बंद केला, ग्लास हातात घेतला आणि एका दमात ते दूध प्यायला. आईने त्याच्या डोक्याला हात लावला आणि म्हणाले, आता झोप, सकाळी सर्व काही ठीक होईल. तो फक्त डोके हलवत बेडवर झोपला. शालिनी देखील बेडवर झोपली होती. तिच्या चेहऱ्यावर अजूनही अश्रूंच्या रेषा होत्या. तिने डोळे मिटले होते, ज्यामुळे ती झोपली आहे असे वाटत होते, पण प्रत्यक्षात ती झोपेपासून खूप दूर होती. तिचे कान आणि मन तिच्या नवऱ्याच्या प्रत्येक आवाजावर केंद्रित होते. तिला माहीत होते आजची रात्र खूप कठीण जाणार आहे आणि काहीतरी अघटित घडणार आहे, म्हणून ती न हलता डुलता सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून होती. नवऱ्याने बाजू बदलली आणि डोळे मिटले. काही वेळाने त्याचा श्वास फुलू लागला. शालिनीला वाटले की कदाचित तो झोपी गेला असेल, पण नंतर तिला लक्षात आले की नवऱ्याचे हात हळूहळू आकडू लागले होते. त्याचे पाय हलत नव्हते आणि त्याच्या चेहऱ्याची एक बाजू जणू ढिली पडत आहे. शालिनीचे हृदय धडधडू लागले. ती लगेच उठून बसली आणि घाबरून तिच्या आईला हाक मारली, आई, कृपया लवकर या, त्यांची तब्येत अचानक बिघडत आहे. आई धावत आली आणि जेव्हा तिने तिच्या मुलाला पाहिले तेव्हा तिचा चेहरा फिकट पडला. ती घाबरून म्हणाली, अरे देवा, काय झाले आहे? लवकर डॉक्टरांना बोलव. शालिनीने थरथरत्या हाताने तिचा मोबाईल उचलला आणि लगेच तिच्या ओळखीच्या डॉक्टरांना फोन केला. डॉक्टरांनी तिला आश्वासन दिले की तो लगेच येईल. थोड्याच वेळात दारावरची बेल वाजली आणि डॉक्टर घरात शिरले. त्यांनी लगेच त्याला तपासले, इंजेक्शन दिले आणि म्हणाले, काळजी करू नका, तुम्ही यांना वेळेवर औषधे द्या, हळूहळू सगळं ठीक होईल. डॉक्टर निघून जाताच आईने सुटकेचा निश्वास सोडला, पण शालिनीच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता होती. ती हळुवारपणे आईला म्हणाली, तुम्ही आराम करा, मी त्यांची काळजी घेईन. थकलेली आई दुसऱ्या खोलीत गेली. रात्रीची शांतता पुन्हा गडद झाली, पण यावेळी हवेत एक अव्यक्त भीती देखील होती आणि या भीतीच्या थरांमध्ये एक रहस्य लपले होते, ज्याची कोणीही कल्पनाही करू शकत नव्हते. डॉक्टर गेल्यानंतर घरात पुन्हा शांतता पसरली. आई तिच्या खोलीत गेली, पण तिच्या चेहऱ्यावर काळजीच्या खोल रेषा अजूनही होत्या. मुलाचे शरीर बेडवर थकलेले पडले होते. कधी तो बाजू बदलायचा तर कधी उसासा टाकायचा. शालिनी खिडकीजवळ उभी होती आणि अंधारात पाहत होती. तिच्या डोळ्यात अश्रू नव्हते, पण एक विचित्र चमक होती. असं वाटत होतं की तिच्या हृदयात
वादळ लपलेलं आहे, पण चेहऱ्यावर शांतीचा मुखवटा. काही वेळाने ती हळूहळू उठली, तिच्या खोलीच्या कोपऱ्यात गेली आणि हातात मोबाईल घेतला आणि कोणाला तरी फोन केला. तिचा आवाज मंद होता, पण शब्द स्पष्ट होते. ऐका, मी काम केले आहे. तुम्हाला दिलेले औषध मी ते गुपचूप दुधात मिसळले होते. आईला थोडीही शंका आली नाही. तिने तोच ग्लास त्याला दिला आणि त्यानेही काही विचार न करता ते दूध प्यायला. आता बघ, हळूहळू त्याचे शरीराचे अवयव काम करणे थांबवतील. फोनच्या पलीकडून डॉक्टरांचे मंद हास्य ऐकू आले. तुम्ही खूप चांगले केले. आता घाबरू नका. हळूहळू सर्व काही नियंत्रणात येईल आणि सर्व आपल्या इच्छेनुसार होईल. फक्त मी जे सांगेल तसे कर. शालिनी एक दीर्घ श्वास घेत म्हणाली. आता त्याला त्याच्या कृत्याची शिक्षा मिळेल. त्या चापटीची, त्या संशयाची, त्या अपमानाची, ज्याच्या वेदना अजूनही माझ्या गालावर जळत आहे, असे म्हणत तिच्या डोळ्यातून अश्रू वाहिले. कदाचित पश्चाताप म्हणून नाही, तर तिच्या निर्णयाच्या पुष्टीसाठी. तिने फोन बंद केला आणि हळूहळू तिच्या नवऱ्याजवळ येऊन बसली. तिच्या नवऱ्याला पाहून तिने निर्दोष असल्याचे भासवले. तिने त्याच्या कपाळावर हात ठेवला आणि हळुवारपणे म्हणाली, तुम्ही विश्रांती घेऊ शकता, मी इथेच आहे. नवरा अर्धवट झोपेत होता. त्याला वाटले की त्याची बायको खरोखर त्याची काळजी घेत आहे. त्याला कल्पनाही नव्हती की ज्या दुधाच्या ग्लासने त्याला आराम घ्यायचा होता, तोच दुधाचा ग्लास हळूहळू त्याचे आयुष्य विषारी करत होता. दुसरीकडे आई तिच्या खोलीत होती. ती घरात बसून देवाला प्रार्थना करत होती, हे देवा, माझ्या घराला वाचव. तिला कल्पनाही नव्हती की ती ज्या सुनेवर प्रेम करत होती, तीच तिच्या मुलाला हळूहळू मृत्यूच्या दाराकडे ढकलत आहे. रात्रीचा तो अंधार फक्त झोपेसाठी राहिलेला नाही, उलट तो एका भयानक गुपिताचा साक्षीदार बनला होता. सकाळची पहिली किरणे खिडकीतून आत आली, पण त्या घराचे वातावरण अजूनही जड होते. शालिनीने तिच्या नवऱ्याकडे पाहिले. तो बेडवर अर्धा उठला होता, पण असे वाटत होते की त्याची बोटे काम करत नाहीत. तो पाण्याचा ग्लास धरण्याचा प्रयत्न करत होता, पण ग्लास त्याच्या हातातून निसटून जमिनीवर पडला आणि सगळीकडे पाणी सांडले. आई धावत आली आणि घाबरलेल्या आवाजात म्हणाली, काय चालले बाळा? तुझ्या हातात ताकद का नाहीये? मुलाने असह्य डोळ्यांनी आईकडे पाहिले आणि हळुवारपणे म्हणाला, आई, मला समजत नाही की माझं शरीर मला साथ का देत नाहीये. त्याचा आवाज मंद आणि तुटलेला होता. आईने लगेच शालिनीला हाक मारली, सुनबाई, लवकर ये. बघ, मुलगा ग्लासही पकडू शकत नाहीये. शालिनी बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावर चिंताग्रस्त आणि असह्य भाव घेऊन आली आणि म्हणाली, अहो, हे काय झाले यांना? कदाचित तो काल रात्री खूप तणावात होता, म्हणून झाले असेल. डॉक्टरांनी औषधं दिली आहेत ना? मी त्यांना वेळेवर खायला देत राहीन. सगळं ठीक होईल. तिने तिच्या नवऱ्याला आधार दिला आणि त्याला झोपायला लावले आणि स्वतः त्याला पाणी दिले. आईने एक दीर्घ श्वास घेतला, पण तिच्या मनात थोडी भीती शिरली. तिने विचार केला की इतक्या अचानक एवढी तब्येत बिघडणे हे सामान्य नाही. तरीही तिने तिच्या सोनेच्या बोलण्याला सहमती दर्शवली आणि ती शांत राहिली. दिवस निघून गेले. त्याची प्रकृती सुधारण्याऐवजी आणखी कमजोर होत गेली. पूर्वी फक्त त्याचे हात थरथरत होते, आता त्याचे पायही सुन्न झालेले होते. तो चालण्यासही असमर्थ होता. त्याने चालायचा प्रयत्न केला की मध्येच अडखळायचा. आईची चिंता वाढत गेली. ती तिच्या मुलाजवळ बसून देवाचे नामस्मरण करत राहायची आणि वारंवार तिच्या सुनेला विचारायची, सुनबाई, तू त्याला वेळेवर औषध दिलीस का? शालिनी तिला प्रत्येक वेळी धीर द्यायची, हो आई, मी त्यांची पूर्ण काळजी घेत आहे. डॉक्टरांनी सांगितले आहे की परिणाम हळूहळू दिसून येतील. काळजी करू नका. आईने तिच्या सुनेच्या डोळ्यात पाहिले तेव्हा तिचा चेहरा खूप शांत आणि काळजीने भरलेला दिसत होता. पण कुठे ना कुठे आईच्या मनाला वाटले की ही काळजी थोडी जास्तच दिखावटी आहे. पण तिने लगेच तिचा विचार झटकून टाकला. तिला तिच्या सुनेवर अढळ विश्वास होता. रात्री जेव्हा मुलगा झोपला तेव्हा आई एकटी बसून विचार करू लागली की हा असा कोणता आजार आहे जो अचानक इतक्या वेगाने वाढत आहे. डॉक्टर म्हणत आहेत की तो बरा होईल, पण त्याची प्रकृती आणखी बिकट होत चालली आहे. खरंच काही गडबड आहे का? तिच्या मनात थोडीशी शंका निर्माण झाली. ही शंका धुरासारखी होती, जी सध्या पातळ रेषांमध्ये होती, पण लवकरच आगीचे रूप धारण करणार होती. आईचे मन आता शांत नव्हते. दररोज सकाळी तिला वाटायचे की आज तिच्या मुलाची प्रकृती थोडी बरी होईल,
पण दररोज काहीतरी नवीन लक्षण समोर येत होते. कधी हातांची पकड कमकुवत व्हायची, कधी पायात मुंग्या यायच्या, तर कधी चेहऱ्यावर एक विचित्र ताण यायचा. त्याच्या कपाळावर घाम यायचा आणि तो म्हणायचा, आई, मी का बरा होत नाहीये? हा आजार खरंच मला हळूहळू खात आहे का? आई त्याला सांत्वन द्यायची आणि म्हणायची, नाही बाळा, असा विचार करू नकोस, सगळं ठीक होईल, देव सगळं ठीक करेल. पण तिच्या मनात शंका वाढत होत्या. एके सकाळी ती तिच्या सुनेला म्हणाली, सुनबाई, तू घरातील काही महत्वाचं काम कर. मी माझ्या मुलाला जवळच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांकडे घेऊन जात आहे. विचार करत आहे की अजून एखाद्या डॉक्टरांना दाखवून द्यावे. शालिनी थोडी आश्चर्यचकित झाली. तिने वेळ मारून घेतली, मग हसत म्हणाली, हो आई, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा. पण मला वाटत आहे की हे डॉक्टर साहेब सुद्धा योग्य उपचार करत आहेत. तरीही तुम्हाला हवं असेल तुम्ही घेऊन जाऊ शकता. तुम्ही म्हणाल तर मीही सोबत येऊ शकते. आई म्हणाली, नाही नाही सुनबाई, मी ऑटोने जाईल. तिने तिच्या मुलाला तयार केले आणि ऑटो रिक्षातून हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. तिथे एका अनुभवी डॉक्टरने त्याची काळजीपूर्वक तपासणी केली. त्यांनी अनेक चाचण्या लिहून दिल्या आणि रिपोर्ट पाहिल्यानंतर गंभीर स्वरात म्हणाले, हे बघा, रुग्णाला दिली जाणारी औषधे शरीरासाठी चांगली नाहीत. हे औषधे हृदय बरे होण्याऐवजी कमकुवत करत आहेत. ही औषधे हळूहळू नसा आणि स्नायू निष्क्रिय करतात. कोणत्याही परिस्थितीत ती चालू ठेवू नयेत. ती देणं ताबडतोब थांबवा आणि नवीन उपचार सुरू करा. आईच्या पायाखालीची जमीन सरकली. ती घाबरून म्हणाली, पण डॉक्टर साहेब, आमचे डॉक्टर तर म्हणत होते की फक्त या औषधानेच तो बरा होईल. त्यांनी तर याचीच स्लिप दिली होती. नवीन डॉक्टरने आईकडे खोलवर पाहिले आणि म्हणाले, तुमची कोणीतरी दिशाभूल केली आहे. जर हे औषध आणखी काही दिवस चालू ठेवले तर रुग्ण पूर्णपणे अपंग होईल. आता मात्र आईचे हृदय जोरात धडधडू लागले. जणू काही तिला मनात जाणवले की काहीतरी अज्ञात खेळ खेळला जात आहे. तिने ताबडतोब एक नवीन उपचार सुरू केले आणि तिच्या मुलाला घरी आणले. संपूर्ण मार्गात तिचे मन विचार करत राहिले, जर माझा मुलगा आजारी राहिल्याने कोणाला फायदा होईल? या कटामागे कोण आहे? घरी पोहोचताच तिने तिच्या सुनेला सांगितले की डॉक्टरांनी जुनी औषधे ताबडतोब बंद करायला सांगितली आहेत. आतापासून नवीन उपचार सुरू होतील. शालिनीने थोडे आश्चर्य व्यक्त केले. नंतर स्वतःला सावरले आणि म्हणाली, ठीक आहे आई, जशी तुमची इच्छा. मी नवीन औषध आणते. आणि ती औषध आणायला बाहेर गेली. पण आता आईच्या डोळ्यात एक नवीन चमक आली होती. तिने मनात ठरवले की आता ती हे रहस्य पूर्णपणे उघड करेल. नवीन डॉक्टरांचे म्हणणे ऐकून आईचा विश्वास आता डळमळीत झाला होता. घरी पोहोचताच तिने आपल्या मुलाला विश्रांती दिली आणि मनात निश्चय केला की आता ती कोणावरतीही आंधळेपणाने विश्वास ठेवणार नाही. आतापर्यंत तिला तिच्या सुनेविरुद्ध कधीही तक्रार नव्हती. खरं तर ती नेहमीच तिला स्वतःच्या मुलीसारखी वागवत होती. पण यावेळी तिच्या हृदयाच्या खोलातून एक थोडीशी शंका निर्माण झाली की कदाचित तर या संपूर्ण खेळाचा भाग नाही ना. दुसऱ्या दिवशी सकाळी आईने सुनेवर लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतला. ती म्हणाली, सुनबाई, मला मंदिरात जायचं आहे. कृपया मुलाला वेळेवर औषध दे. असे म्हणत आई बाहेर गेली. पण प्रत्यक्षात ती बाहेरून लपून खोलीच्या खिडकीतून लक्ष ठेवून होती. तिने पाहिले की ती निघताच शालिनीने औषधाच्या बाटल्या हातात घेतला आणि त्यात काहीतरी मिसळू लागली. तिने बाटली हळूहळू उघडली, त्यात पावडरची वस्तू घातली आणि नंतर ती हलवून कपाटात ठेवली. आईचे हृदय जोरात धडधडू लागले. त्यांना आता तिच्या डोळ्यात शंका नव्हे तर पूर्ण विश्वास झाला होता की तीच आहे या सगळ्या मागे. ती शांतपणे घरात परतली, पण तिला काहीच माहीत नसल्यासारखी वागली. ती तिच्या सुनेला हसत म्हणाली, अरे सुनबाई, तू अजून औषध दिले नाहीस का? चल, मी स्वतः माझ्या मुलाला औषध खायला देते. शालिनी थोडी घाबरली आणि म्हणाली, नाही आई, मी देते. मग आईनेही आग्रह धरला, नाही, आज मी स्वतः देईन. आणि तिने बाटली हातात घेतली. आता तिच्याकडे दोन पर्याय होते. एकतर तिने थेट तिच्या सुनेला याचा जाब विचारावा किंवा अजून काही पुरावे गोळा करावेत. तिने दुसरा पर्याय निवडला. औषध देताना तिने गुप्तपणे बाटली बदलली. ते खरे औषध जे नवीन डॉक्टरकडून आणले होते, जे तिने तिच्या पर्समध्ये लपवून ठेवले होते. संध्याकाळपर्यंत मुलाच्या प्रकृतीत थोडी सुधारणा झाली. त्याच्या चेहऱ्यावर थोडा ताजेपणा आला. त्याचे हात थोडे चांगले काम करू लागले. हे पाहून आईच्या संशयाचे विश्वासात रूपांतर झाले. ती स्वतःशी म्हणाली, म्हणजे हेच सत्य आहे.
माझी सून या कटात सामील आहे. पण ती लगेच काही बोलली नाही. तिने ठरवले की आता हा खेळ संपवण्यासाठी तिला एक मोठा डाव खेळावा लागेल. त्या रात्री तिच्या मुलाला झोपवल्यानंतर आईने तिच्या शेजारच्या सुनीता काकूंना बोलवले. सुनीता काकू शहाणी आणि संसारी होती. तिने अनेकदा कठीण परिस्थिती पाहिल्या होत्या. आईने तिला सर्व काही सांगितले. मुलाची बिघडणारी प्रकृती, जुन्या डॉक्टरची औषधे आणि सुनेचे संशयास्पद हालचाल. सुनीता काकू गंभीर स्वरात म्हणाल्या, ताई, आता जास्त वेळ घालवू नकोस. सुनेला उघड करण्याची आपल्याला काही ठोस पुरावे गोळा करावे लागतील. उद्याच आपल्याला एखादी खेळी खेळावी लागेल. आईने मान हलवली आणि शांतपणे प्रार्थना केली. हे देवा, मला हिंमत दे. हा माझ्या मुलाच्या जीवाचा प्रश्न आहे. आता घरातील प्रत्येक श्वास केवळ शांततेने भरलेला नव्हता, तर त्यात एक मोठे रहस्य देखील होते, जे लवकरच उलगडणार होते. सकाळची वेळ होती. घरात सामान्य परिस्थिती होती, पण आई अस्वस्थ होती. कारण ती रात्रभर विचार करत होती की सुनबाई आणि त्या डॉक्टरचा कट कसा उघड करायचा. शेजारची सुनीता काकूही आल्या. आईने तिला आत बसवले आणि हळुवारपणे म्हणाली, आपल्याला आजच सत्य बाहेर काढायचे आहे. मी माझ्या मुलाच्या प्रकृतीच्या बहाण्याने त्याचे डॉक्टरला घरी बोलवले. तेव्हा तुम्ही इथेच राहा, जेणेकरून साक्षीदार बनू शकाल. सुनीता काकूने होकारार्थी मान हलवली. हो ताई, सुनेला कोणताही संशय येणार नाही आणि आपल्याला पुरावाही मिळेल. आईने फोन उचलला आणि जुन्या डॉक्टरला फोन करून ती घाबरलेल्या आवाजात म्हणाली, डॉक्टर साहेब, माझ्या मुलाची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. कृपया लवकर घरी या. थोड्या वेळाने दाराची बेल वाजली आणि डॉक्टर आले आणि म्हणाले, तो आत्ता कसा आहे? लक्षणे आणखी वाढली आहेत का? त्याने बॅगमधून तीच औषधे आणि गोळ्या काढल्या आणि म्हणाला, हे त्यांना नियमितपणे द्या. हळूहळू परिणाम दिसून येईल. आईने मुद्दाम विचारला, डॉक्टर साहेब, ही औषधे खूप मजबूत वाटतात. त्यांचे कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत का? डॉक्टर थोडे संकोचले आणि म्हणाले, नाही, सर्व काही ठीक आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. त्याच वेळी सुनीता काकूने विषय उचलला आणि म्हणाल्या, पण हे विचित्र आहे ना, जेव्हापासून हे औषध देणं सुरू केलं आहे तेव्हापासून रुग्णाची प्रकृती सुधारण्याऐवजी अजून बिघडत चालली आहे. डॉक्टर थोडे अडखळले आणि म्हणाले, हा आजाराचा परिणाम आहे. मला माहीत आहे मी काय करत आहे. हे बोलताच शालिनी स्वयंपाकघरातून बाहेर आली. सुनीता काकूही तिथे उपस्थित असल्याचे पाहून तिचा चेहरा अचानक फिकट पडला. ती पटकन म्हणाली, हो आई, डॉक्टर बरोबर बोलत आहेत. फक्त या औषधानेच तो बरा होईल. आईने थेट तिच्या सुनेकडे पाहिले आणि म्हणाली, ठीक आहे, तर आज तू स्वतःही औषध त्याला दे. शालिनीला धक्काच बसला. तिचे हात थरथर कापू लागले. तिने बाटली उचलली आणि ग्लासमध्ये औषध ओतायला सुरुवात करताच सुनीता काकू लगेच म्हणाल्या, एक मिनिट थांब, मलाही औषध पाहायचं आहे. डॉक्टरांचा चेहरा फिक्कट पडला आणि शालिनीचे डोळे विस्फारले. डॉक्टर काही कारण काढून तिथून निघून गेला. पण इकडे शालिनीच्या मनात भीती स्पष्ट दिसत होती. मग आई कडक आवाजात म्हणाली, सुनबाई, आता सत्य सांगण्याची वेळ आली आहे. ही औषधं कोणती आहेत आणि तू या औषधांना माझ्या मुलाला देण्यासाठी इतका आग्रह का करत आहेस? खोलीतील वातावरण जड झाले. मुलगा बेडवर झोपून सर्व काही पाहत होता. त्याच्या डोळ्यात आश्चर्य आणि वेदना दोन्ही दिसत होते. मग तो हळू आवाजात म्हणाला, शालिनी, खरं सांग, तुला खरंच मी मरावे असे वाटते का? हे ऐकून शालिनीच्या हातातून औषधाची बाटली जवळजवळ पडलीच होती. आई आणि सुनीता काकूंच्या नजरात तिच्या प्रत्येक हालचालीवर खेळल्या होत्या. आता सोनेकडे खोटे लपवण्यासाठी कोणताही पर्याय राहिला नव्हता. जणू काही खोलीतील सर्वांचा श्वास थांबला होता. शालिनीचे हात थरथरत होते. औषधाची बाटली जमिनीवर पडली आणि लोळली. आईच्या डोळ्यात आग होती, मुलाच्या डोळ्यात वेदना होत्या आणि सुनीता काकूंच्या डोळ्यात संशयाची एक गडद सावली होती. काही क्षणाची शांतता अशी होती की जणू काही घराच्या भिंती वाट पाहत होत्या की शालिनी आत्ता काय बोलणार आहे. शेवटी तिच्या डोळ्यातून अश्रू आले आणि ती रडत म्हणाली, हो, हे खरे आहे. मीच या सगळ्याचे कारण आहे. आतापर्यंत जी औषधे दिली जात होती त्यात विषासारखे काम करणारा पदार्थ होता आणि मी हे सगळं एकटीने केले नाही तर या डॉक्टरसोबत मिळून केलं आहे. मुलगा जसा सुन्न पडला होता, त्याचे डोळे मोठे झाले होते. मग त्याने अडखळत्या आवाजात विचारले की, का शालिनी? मी तुला नेहमीच माझी मानत होतो, मग तू का केलंस? शालिनी आता अनियंत्रितपणे रडू लागली होती. ती म्हणाली, हा,
त्या दिवशी ज्या दिवशी तू मला चापट मारलीस त्यावेळी मला माझं सगळं जग उद्ध्वस्त झाल्यासारखं असं वाटत होतं. तू माझा स्वाभिमान चिरडलास. मला वाटलं की तू माझ्यावर प्रेम करत नाहीस, तुला माझ्यावर विश्वास नाहीये. त्याच क्षणी मी शपथ घेतली होती की मी तुलाही तेच दुःख देईन जे तू मला दिलं आहे. आणि मग माझ्या जुन्या ओळखीच्या डॉक्टरने माझ्या भावनांचा फायदा घेतला. तो म्हणाला की जर मला हवे असेल तर मी तुला हळूहळू माझ्या मार्गावरून काढून टाकू शकतो आणि ते कोणालाही कळणार नाही. तो मला पसंत करू लागला होता आणि मला मिळवू इच्छित होता. मग आई रागाने म्हणाली, तुला लाज वाटत नाही का? ज्या घराने तुला मुलगी म्हणून स्वीकार केलं होतं, तू त्याच घराचा दिवा तू विझवण्याचा प्रयत्न केलास. नात्यांचे पावित्र्य तू कलंकित केले आहेस. मग शालिनी मोठ्याने रडू लागली. आई, मी कबूल करते की मी खूप मोठी चूक केली. त्या चापटेच्या वेदनेमुळे, माझ्या अहंकारामुळे मी आंधळी पूर्ण झाली होती. पण मी त्या डॉक्टरच्या बोलण्यात पूर्णपणे फसले होते. त्यानं मला आमिष दाखवले आणि मला समजले नाही की तो माझ्या कमकुवतपणाचा फायदा घेत आहे. मी त्याने जे सांगितलं मी तेच केले. मग जवळच उभा असलेल्या सुनीता काकू कडक स्वरात म्हणाले, सुनबाई, चूक भावनांमुळे झाली असो किंवा हुशारीमुळे, पण परिणाम सारखाच असतो. हा गुन्हा आहे आणि त्याची किंमत तुला कोणत्याही परिस्थितीत चुकवावीच लागेल. मुलाच्या डोळ्यात अश्रू होते. मग तो थरथरत्या आवाजात म्हणाला, शालिनी, जर तू त्या दिवशी मला स्पष्टपणे सांगितले असतेस आणि तुझी वेदना व्यक्त केली असती तर कदाचित मी समजलेही असते. पण तू निवडलेल्या मार्गाने मला मृत्यूच्या उंबरठ्यावर आणून उभे केले. शालिनी हात जोडून जमिनीवर बसली आणि म्हणाली, कृपया मला माफ करा. मला स्वतःला सुधारायचे आहे. मी त्या डॉक्टरबद्दलचे सत्य सर्वांसमोर उघड करेन. मी साक्ष देईन, मी पुरावे देईन. फक्त मला आणखी एक संधी द्या. आईचे हृदय दगड झाले होते, पण तिच्या मातृप्रेमाने पूर्णपणे हार मानली नव्हती. ती खोल आवाजात म्हणाली, जर तुला खरोखरच पश्चाताप होत असेल तर ते सिद्ध कर. त्या डॉक्टरचं पितळ उघड कर आणि तू तुझ्या कृतीतून दाखव की तू बदलली आहेस. तरच तू क्षमा करण्यास पात्र होशील. खोलीत पसरलेली जड शांतता आता हळूहळू भंगत होती. शालिनीच्या कबुलीने सर्वांना हादरवून टाकले. पण आता खेळ पुढच्या टप्प्यावर होता आणि तो म्हणजे डॉक्टरला पकडण्याचा आणि हे कट पूर्णपणे संपवण्याचा. शालिनी जमिनीवर बसून हात जोडून रडत होती. तिच्या डोळ्यातून येणारे अश्रू आणि तिचा थरथरणारा आवाज सांगत होता की आता ती पूर्णपणे तुटली आहे. आईने तिच्याकडे पाहिले आणि कठोर स्वरात म्हणाली, सुनबाई, आता पश्चाताप पुरेसा नाहीये. आता तुला तुझ्या गुन्ह्याचे प्रायश्चित्त करावे लागेल. जर तुला खरोखर बदलायचे असेल तर त्या डॉक्टर विरुद्ध उभे राहा आणि त्याचा करा चेहरा सर्वांसमोर आण. शालिनी अश्रूने भिजलेल्या आवाजात म्हणाली, हो आई, मी तयार आहे. आता त्या सैतानाला संपवल्यानंतरच मला शांती मिळेल. दुसऱ्याच दिवशी आई, काकू आणि मुलाने मिळून एक योजना आखली. त्यांनी शालिनीला काहीतरी बहाण्याने डॉक्टरांना घरी बोलावून घेण्यास सांगितले. कारण हे बनवले की त्यांनी दिलेले औषध आता चांगले काम करत आहे आणि तिला आणखी औषधांची गरज आहे. शालिनीने थरथरत्या हाताने फोन केला आणि म्हणाली, डॉक्टर साहेब, तुमचे औषध खूप चांगले काम करत आहे. आता मला आणखी औषधांची गरज आहे. मग तो डॉक्टर फोनच्या पलीकडून आनंदाने म्हणाला, ठीक आहे, मी संध्याकाळीच औषध घेऊन येईन. संध्याकाळी डॉक्टर घरी येताच त्याने औषधे आणि इंजेक्शन्स घ्यायला बाहेर काढले. त्याचवेळी दाराच्या मागून 2 लोक आत आले. आईने बोलावलेल्या शेजारच्या सुनीता काकू आणि सोबत एक साध्या कपड्यात असलेला पोलीस हवालदार, जो आधीच तिथे येऊन लपला होता. हे पाहून डॉक्टर अचानक घाबरला. मग त्याची आई कडक आवाजात म्हणाली, हा तोच माणूस आहे जो माझ्या मुलाच्या जीवाशी खेळत होता. आता मला खरं सांग, नाहीतर पोलीस तुला घेऊन जातील. डॉक्टर खूप घाबरले. त्याच्या हातातल्या औषधांच्या बाटल्या थरथरायला लागल्या. पोलिसांनी लगेच त्याला पकडले आणि औषधाचा तपास सुरू केला. जेव्हा अहवाल आला तेव्हा त्या औषधांमध्ये हळूहळू नसा निष्क्रिय करणारे विष मिसळले होते हे स्पष्ट झाले. शालिनीनेही सर्वांसमोर सत्य कबूल केले. हो, मीही याच्यात सहभागी होते. मीच ही औषधे माझ्या नवऱ्याला दिली होती. पण आता मी साक्ष देईन आणि पूर्ण पुरावाही देईन. त्यानेच मला फसवले होते. हा माणूस माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक आहे. पोलिसांनी डॉक्टरला हातकडी लावून घेऊन गेले. निघताना तो बडबडला, तू मला अडकवलेस शालिनी. पण आता त्याने सांगितलेल्या कोणत्याही गोष्टीचा काहीही फरक पडणार नव्हता.
मुलगा बेडवर पडून हे सर्व पाहत होता. त्याच्या डोळ्यातून अश्रू येत होते. त्याने आईचा हात धरला आणि हळुवारपणे म्हणाला, आई, तू नसतीस तर आज मी सर्वस्व गमावले असते. मग त्याच्या आईने त्याच्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हणाली, बाळा, सत्य वेळेवर बाहेर आली याबद्दल देवाचे आभार मान. शालिनी तिच्या नवऱ्याच्या पायात पडून राहिली, रडू लागली आणि म्हणाली, मला माफ करा, मी आता बदललेली आहे. आतापासून माझे जीवन फक्त तुमच्या सेवेसाठी आणि या घराची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी खर्च करेन. खोलीची जड शांतता आता भंगली होती. कटाचे रहस्य उघड झाले होते आणि या वादळानंतर पहिल्यांदाच घरात आशेचा किरण दिसला. डॉक्टरांच्या अटकेनंतर जणू काही घरावरून एक मोठे ओझे दूर झाले होते. पण जीवन अजूनही सोपे नव्हते. मुलाची प्रकृती अजूनही कमकुवत होती. त्याचे हात आणि पाय त्याला पूर्णपणे साथ देत नव्हते. आईने ठरवले की ती तिच्या मुलावर अजून चांगले उपचार करेल. आता ती त्याचं नवीन डॉक्टरकडून उपचार करेल, ज्याने आधी सत्य दाखवले होते. ती तिच्या मुलाला त्या रुग्णालयात घेऊन गेली. पूर्ण तपासणी झाली आणि नंतर दीर्घ उपचार सुरू झाले. इंजेक्शन्स, औषधे आणि दररोज फिजिओथेरपी या सर्वांचा हळूहळू परिणाम दिसू लागला होता. दररोज सकाळी शालिनी स्वतः तिच्या नवऱ्याला उचलून व्हीलचेअरवर बसवायची, त्याला औषध खायला द्यायची आणि डॉक्टरकडे घेऊन जायची. हे करत असताना ती घरातील कामांकडे दुर्लक्ष करत नव्हती. वेळ काढून ती घरातील कामेही करायची. आई आता तिला रात्री उशिरापर्यंत तिच्या नवऱ्याच्या पायांना मालिश करताना, उशांची व्यवस्था करताना आणि त्याच्या प्रत्येक लहान गरजा पूर्ण करताना पाहायची. मुलगा कधी कधी तिच्याकडे पाहत असे आणि विचार करत असे की ही तीच शालिनी आहे का, जिने माझ्या मृत्यूचा मार्ग निवडला होता. त्याच्या मनात अजूनही वेदना होत्या, पण त्याला वाटू लागले की कदाचित शालिनी खरोखरच बदललेली असेल. आई प्रत्येक क्षणी मुलासोबत राहायची आणि सुनेची परीक्षा घ्यायची. सुरुवातीला ती शालिनीच्या प्रत्येक कृतीवर संशय घेत असे, पण कालांतराने तिला असे वाटू लागले की तिची सून खरोखरच पश्चाताप करत आहे. तिचे वागणे आता खरे वाटत होते, खोटे नाही. एके दिवशी नवीन डॉक्टर म्हणाले की आता त्याची प्रकृती बरीच सुधारली आहे. जर त्याची अशीच काळजी घेतली गेली तर तो लवकरच पुन्हा त्याच्या पायावर उभा राहू शकेल. हे ऐकून आईच्या डोळ्यात अश्रू आले. तिने देवाचे आभार मानले आणि तिच्या सुनेकडे वळली. शालिनी ओल्या डोळ्यांनी म्हणाली, आई, मला आणखी एक संधी दिल्याबद्दल धन्यवाद. आता मी माझ्या आयुष्यात सर्व काही करू शकेन. त्या दिवसापासून घरातील वातावरण हळूहळू बदलू लागले. तणावाची जागा आशेने घेतली. मुलाच्या डोळ्यात हास्य परत येऊ लागले आणि आईला वाटले की वादळानंतर अखेर तिच्या घरात शांततेची झुळूक येऊ लागली आहे. दिवसेंदिवस मुलाची प्रकृती सुधारू लागली. आता तो व्हीलचेअरवरून उठला आणि कोबड्यांच्या मदतीने चालायला लागला. प्रत्येक पाऊल त्याच्यासाठी कठीण होते, पण शालिनीच्या आधाराने त्याला धैर्य दिले. जेव्हा जेव्हा तो पडणार होता तेव्हा शालिनी त्याला धरून म्हणायची, घाबरू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. या छोट्या छोट्या क्षणांमध्ये नवऱ्याच्या हृदयातील बर्फाळ राग हळूहळू वितळू लागला. आई देखील तिच्या सुनेचे बारकाईने निरीक्षण करायची. पूर्वी तिला वाटायचे की तिच्या सुनेची सेवा फक्त एक ढोंग आहे, पण आता तिला त्या सेवेत सत्य दिसू लागले होते. रात्री उशिरा जेव्हा सर्वजण झोपायचे तेव्हा शालिनी एकटी बसून त्याच्याकडे पाहत असे. ती देवाला प्रार्थना करायची, मला माझ्या चुकीबद्दल प्रायश्चित्त करण्याची शक्ती दे. हे पाहून आईचे मनही तिच्याबद्दल थोडे मऊ होऊ लागले. एके दिवशी मुलगा स्वतः त्याच्या पत्नीला म्हणाला, शालिनी, मला माहिती आहे की तू खूप मोठी चूक केली आहेस, पण मी ते देखील पाहत आहे की तू आता खरोखरच बदलली आहेस. मला अजूनही आठवते मी तुला मारलेली चापट. कदाचित ती माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. जर मी त्या दिवशी धीर धरला असता तर परिस्थिती या टप्प्यावर पोहोचलीच नसती. शालिनीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने तिच्या नवऱ्याचे हात धरले आणि म्हणाली, नाही, ती माझी चूक होती. जर मी राग आणि अहंकाराने आंधळी झाली नसती तर हे सर्व घडलेच नसते. कृपया मला माफ करा. आईने दोघांचे बोलणे ऐकले आणि भावनिकपणे म्हणाली, नाते कधीच चुकून तुटत नाही, तर चूक लपवल्याने तुटते. तुम्ही दोघांनीही हे सत्य समजून घेतले, हीच सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आता भूतकाळ विसरून जाऊन नव्याने सुरुवात करा. त्या दिवशी पहिल्यांदाच घरात हलकेपणा जाणवला. मुलाने हसून आपल्या पत्नीचा हात धरला आणि शालिनी तिच्या आईच्या पायांना स्पर्श करून म्हणाली, आई, आता हे घरच माझी पूजा आहे.
आणि त्याचे रक्षण करणे हे माझे एकमेव ध्येय आहे. आईच्या डोळ्यातून आशीर्वादाचे अश्रू वाहू लागले. तिला वाटले की वादळ खरोखरच थांबले आहे आणि आता तिच्या घरात शांती आणि प्रेमाची एक नवीन सकाळ सुरू झाली आहे. महिन्याच्या कठोर परिश्रम आणि उपचारानंतर मुलाने अखेर कुबड्या सोडून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा दिवस पाहिला. तो अडखळत का होईना पण कोणत्याही आधाराशिवाय काही पावले चालला. हे पाहून आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले आणि शालिनीही रडू लागली. तिच्या ओठातून नकळतच असे निघाले, धन्यवाद प्रभू, तू माझ्या चुकीचा भार हलका केलास. हळूहळू मुलगा सामान्य जीवनात परत येऊ लागला. सुरुवातीला तो घरातील छोटी छोटी कामे करू लागला. नंतर ऑफिसमधूनही फोन येऊ लागले. कोणालाही विश्वास होत नव्हता की जो माणूस काही महिन्यांपूर्वी बेडवर असहाय्य आणि लाचार होऊन पडला होता तो आता स्वतःच्या पायावर उभा राहून हसत आहे. या सर्व काळात शालिनीने घरातील कामे आणि नवऱ्याबद्दल तिची जबाबदारी अशा पद्धतीने पार पाडली की शेजारच्या महिलाही म्हणू लागल्या, बघा ती तिच्या नवऱ्याची आणि सासूची कशी सेवा करत आहे. अशी सून सर्वांना मिळायला हवी. हे ऐकून आईचं मन अभिमानाने भरून आले. तिने स्वतःशी विचार केला, कदाचित हेच खरे प्रायश्चित्त आहे. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या कर्माने आपल्या चुका धुवून टाकते. एके दिवशी परिसरात एक धार्मिक मेळावा होता. आई शालिनीलाही सोबत घेऊन गेली आणि तिथे सर्वांसमोर म्हणाली, ही माझी सुनबाई आहे. आज जर माझा मुलगा त्याच्या पायावर पुन्हा उभा राहू शकला आहे तर त्यात हिचा खूप मोठा वाटा आहे. हे ऐकून शालिनीने लाजेने आणि अभिमानाने मान खाली केली. लोकांनी टाळ्या वाजवून शालिनीला आशीर्वाद दिला. मुलगाही आपल्या पत्नीकडे एका नवीन दृष्टिकोनातून पाहू लागला. त्याला वाटले की ज्याने एकेकाळी त्याचा विश्वासघात केला होता तीच त्याची सर्वात मोठी ताकद बनली आहे. मग तोही पुढे होऊन म्हणाला, माझी पत्नीच माझी सर्वात मोठी सोबती आहे. तिच्यामुळेच मी आज पुन्हा आयुष्य जगत आहे. त्या दिवसापासून शालिनीला घरातच नाही तर संपूर्ण परिसरात एक नवीन ओळख मिळाली. ती आता फक्त सून राहिली नाही तर एक अशी महिला होती जिने केलेल्या चुकीतून धडा शिकून आपलं नातं वाचवलं होतं. वेळ जशी सर्व जखमांवर मलम लावत होती त्या आईचा मुलगा आता पूर्णपणे बरा झाला होता आणि पुन्हा ऑफिसला जाऊ लागला होता. सकाळी त्याची आई त्याच्या कपड्यावर टिळक लावायची आणि शालिनी त्याच्या आवडत्या पदार्थाला प्रेमाने बनवून टिफिनमध्ये ठेवायची आणि त्याला निरोप देण्यासाठी दाराशी यायची. हे तेच घर होते जिथे एकेकाळी ओरडा आणि शंका असायची, पण आता तेच घर हास्य आणि श्रद्धेने गुंजत होते. आईच्या डोळ्यात आता शांती होती. ती दररोज देवासमोर दिवा लावायची आणि म्हणायची, धन्यवाद प्रभू, माझं घर तुटण्यापासून वाचवल्याबद्दल. आता शेजारचेही म्हणायचे की खरोखरच तुमची सुनबाई घरची लक्ष्मी आहे. हे ऐकून आईचं मन अभिमानाने भरून येत होते. पण तिला माहीत होते की या पदापर्यंत पोहोचण्यासाठी किती मोठी किंमत मोजावी लागली आहे. एका संध्याकाळी जेव्हा सर्वजण अंगणात बसले होते तेव्हा मुलगा गंभीर स्वरात म्हणाला, आई आणि शालिनी, मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे. त्या दिवशी मी तुला रागात चापट मारली होती ती माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. जर मी धीर धरला असता, जर मी तुला प्रेमाने विचारले असते तर कदाचित हे सर्व घडलेच नसते. आज मला विश्वास आहे की नवरा बायकोचे नाते संशय आणि रागावर आधारित नाही तर विश्वासावर आधारित आहे आणि ते संयमाने काम करते. शालिनीचे डोळे अश्रूंनी भरले. मग तीही हात जोडून म्हणाली, आणि माझी सर्वात मोठी चूक होती ती म्हणजे मी एका चापटीच्या वेदनेला माझ्या हसत्या खेळत्या आयुष्यावर वर्चस्व गाजवू दिले. जर मी त्यावेळी धीर धरला असता, मी किंवा आईशी किंवा तुमच्याशी उघडपणे बोलले असते तर कदाचित मी त्या अंधाऱ्या मार्गावर गेलीच नसते. आता मी शपथ घेते की माझे आयुष्य फक्त या घराची काळजी घेण्यातच जाईल. आईने दोघांनाही जवळ ओढले आणि मिठी मारली आणि म्हणाली, लक्षात ठेवा बाळांनो, जर एखाद्या व्यक्तीने सत्य स्वीकारले आणि मनापासून सुधारण्याचा प्रयत्न केला तर नाती कधीच तुटत नाहीत. आणि आज तुम्ही दोघांनीही ते सिद्ध केले आहे. त्या रात्री अंगण दिव्यांनी उजळले होते. हवेत शांतता होती आणि हृदयात आराम होता. घर आता फक्त विटा आणि भिंतींचे राहिलेले नव्हते तर प्रेम आणि क्षमेचे मंदिर बनले होते. सर्व काही सामान्य वाटत होते. मुलगा पुन्हा सामान्य झाला होता. तोही आनंदाने ऑफिसला जाऊ लागला होता.
आणि घर तुटण्यापासून वाचल्याने आईलाही दिलासा मिळाला होता. शालिनी आता प्रत्येक काम पूर्ण मनाने करायची, सासूची सेवा करायची, नवऱ्याची काळजी घ्यायची आणि घरी छान प्रकारे सांभाळायची. बाहेरून सगळं काही परिपूर्ण दिसत होतं. पण या शांततेच्या मध्ये एक दिवशी असं वळण आलं की सर्वांनाच धक्का बसला. आईची धाकटी नणंद म्हणजे शालिनीची आत्या सासू अचानक गावाहून भेटायला आली. ती स्वभावाने साधी होती, पण तिचे मत ती अगदी स्पष्टपणे बोलायची. त्या घरात येताच तिने घरातील वातावरण काळजीपूर्वक पाहिले. शालिनी जेव्हा तिच्या पायाने स्पर्श करायला गेली तेव्हा तिने टोमणे मारले. अरे, ही तीच सून आहे ना जिने माझ्या पुतण्याला मारण्याचा प्रयत्न केला होता, आणि तुम्ही लोक तिला अजूनही या घरात ठेवत आहात. संपूर्ण घर स्तब्ध झाले. मुलगा स्तब्ध झाला. आईचा चेहरा फिक्कट पडला आणि शालिनीचे डोळे अश्रूंनी भरले. आईने तिच्या नणंदला शांत करण्याचा प्रयत्न केला. अहो नणंदबाई, आता सर्व काही ठीक आहे. शालिनीने तिची चूक मान्य केली आहे आणि ती बदलली आहे. पण तिच्या नंदेने संभाषण पुढे नेले. वहिनी, मी स्पष्टपणे सांगते, ज्याने त्याला एकदा विष देण्याचे धाडस केले आहे, अशावर विश्वास ठेवणे शहाणपणाचे आहे का? आज ती तुमची सेवा करत आहे, पण उद्या ती पुन्हा काहीतरी करेल की नाही याबद्दल कोणाला माहीत आहे. हा माझ्या पुतण्याचा जीवाचा प्रश्न आहे. हे ऐकून शालिनी रडू लागली आणि तिच्या नवऱ्याच्या पाया पडली आणि म्हणाली, माझ्यावर विश्वास ठेवा. मी आता बदलली आहे. मला एक संधी तर द्या. मुलगा आतून तुटला होता. त्याने त्याच्या आईकडे पाहिले आणि मग आत्याला म्हणाला, आत्या, शालिनीने खूप मोठी चूक केली होती, हे मी मान्य करतो. पण आज ती जे करत आहे ते ढोंग नाही. जर मी तिला माफ केले नाही तर हे घर नेहमीच वेदना आणि द्वेषाचे घर राहील. मी तिला एक संधी नक्की देईन. आई खोल आवाजात म्हणाली, हो दीदी, मलाही तेच योग्य वाटते. केलेली चूक स्वीकारून जो माणूस सुधारतो तो पुन्हा कधीच तीच चूक करत नाही. आणि जर आपण स्वतःच तिला माफ केले नाही तर आपण बाकी जगाकडून काय अपेक्षा करू शकतो? आत्या सासूने नाक मुरगळले पण शांत राहिली. त्या रात्री घरात पुन्हा जडपणा होता. पण यावेळी मुलगा आणि आई दोघेही शालिनी सोबत उभे होते. शालिनीने झोपताना देवाला प्रार्थना केली, हे देवा, मला इतका धीर आणि शक्ती दे की मी माझ्या प्रत्येक कृतीतून शंका दूर करू शकेन. मला आता या घराचा आधार बनायचा आहे, ओझं नाही. आणि इथून शालिनीच्या समोर एक नवीन परीक्षा उभी राहिली. आता तिला केवळ तिचा नवरा आणि सासूलाच नव्हे तर सर्व नातेवाईकांच्या आणि समाजाच्या नजरेत स्वतःला सिद्ध करायचे होते. आता सासूच्या बोलण्याने घरातील वातावरण पुन्हा एकदा जड झाले होते. मुलाने आणि आईने शालिनीला माफ केले होते, पण आता तिचा गुन्हा नातेवाईकांच्या नजरेत पुन्हा पुन्हा समोर येऊ लागला होता. सगळेजण तिला टोमणे मारायचे. ही सुनबाई पुन्हा असेच काही करणार नाही यावर मी कसा विश्वास ठेवू? आईला दुखापत झाली की मुलगा गप्प बसायचा आणि शालिनीचे हृदय पुन्हा तुटायला लागायचे. दरम्यान एके दिवशी अशी घटना घडली ज्यामुळे शालिनीच्या श्रद्धेची सर्वात मोठी परीक्षा झाली. तिच्या नवऱ्याची प्रकृती अचानक पुन्हा बिघडली. ऑफिसमधून परत येताच त्याला खूप ताप आला आणि त्याच्या हातापायात खूप अशक्तपणा जाणवू लागला. मग आई घाबरून म्हणाली, अरे देवा, पुन्हा तोच आजार परत आला का? मग त्याची आत्या ही लगेच म्हणाली, बघ, मी तुला सांगितले होते की या सुनेवर विश्वास ठेवू नकोस, तिनेच पुन्हा काहीतरी केलं असणार. हे ऐकून शालिनीचे हृदय थरथरले. ती रडत म्हणाली, नाही आई, यावेळी मी खरोखरच निर्दोष आहे. मी सर्व औषधे वेळेवर दिली. मी काही चूक केली नाही. मुलगा तापाने थरथर कापत होता. आईने लगेच जवळच्या नवीन डॉक्टरला बोलवले. डॉक्टर आले. त्यांनी त्याला तपासले आणि म्हणाले, काळजी करू नका, हा फक्त विषाणूजन्य ताप आहे. वेळेवर औषध घे, तू लवकरच बरे होशील. औषधे घेतल्यानंतर त्याचा विषाणूजन्य ताप बरा होत होता, पण त्याच्या आत्याची जीभ अजूनही विषारीच होती. प्रत्येक वेळी तोच टोमणा, या सुनेवर विश्वास ठेवू नकोस, ती ढोंग करत आहे. शालिनी हे सगळं ऐकून गप्प बसायची. तिने ठरवलं होतं की आता ती स्वतःच्या कृतीने त्यांना उत्तर देईल. काही दिवसांनी अचानक घरात एक मोठी समस्या आली. रात्री उशिरा आईची तब्येत अचानक बिघडली. तिला छातीत दुखू लागले. तिचा श्वास जलद झाला. मुलगा स्वतः तापामुळे अशक्त होऊन पडला होता. तो धावपळ करण्याच्या स्थितीत नव्हता आणि त्याची आत्या तर अजूनच घाबरली आणि रडत रडत गोंधळ घालू लागली. अशा वेळी शालिनीने संपूर्ण घराची जबाबदारी घेतली. तिने तिच्या आईला आधार दिला आणि तिला बेडवरून उचलले. जेव्हा मुलगा सांभाळू शकला नाही तेव्हा तिने एकटीने तिच्या आईला आधार देत गाडीत बसवली आणि रात्रीचा अंधार, निर्जन रस्ता आणि गंभीर परिस्थितीत असूनही ती कोणत्याही भीतीशिवाय गाडी चालवत राहिली.
तिची आई म्हणत राहिली, सुनबाई, तू इतकी मेहनत का करत आहेस? माझी एवढी काळजी करू नकोस. शालिनीच्या डोळ्यात अश्रू वाहत होते, पण तिच्या तोंडून फक्त एवढंच निघाले, आई, तुम्ही मला तुमची मुलगी बनवलं आहे. मी तुमचे ऋण कधीच फेडू शकत नाही. जर तुम्हाला काही झालं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. ती खूप वेगाने हॉस्पिटलमध्ये पोहोचली. रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी आईवर आपत्कालीन उपचार सुरू केले आणि म्हणाले, जर थोडा उशीर झाला असता तर यांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला असता. तिला वेळेवर आणल्याबद्दल धन्यवाद. सकाळपर्यंत आईची प्रकृती स्थिर झाली होती. मुलगा थरथरत्या आवाजात म्हणाला, शालिनी, आज तू सिद्ध केलंस की तू फक्त माझी पत्नी नाहीस, तर या घराच्या हृदयाचे ठोके आहेस. आज जर तू नसतीस तर मी माझी आई गमावली असती. तिच्या आत्या सासूलाही हे पाहून धक्का बसला. पहिल्यांदाच तिने उघडपणे कबूल केले की सुनबाई, मी तुझ्याबद्दल चुकीची होते. तू खरोखरच बदलली आहेस. आज तू जे केलंस ते इतर कोणतीही सून करू शकली नसती. आईने शालिनीचा हात धरला आणि म्हणाली, बाळा, आज तू तुझे प्रायश्चित्त पूर्ण केले आहेस. आता तू माझ्यासाठी सून नाहीस तर माझी मुलगी आहेस. घरातील वातावरण भावनांनी भरलेले होते. सर्वांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण हे अश्रू वेदनेचे नव्हते तर विश्वास पुनर्संचयित झाल्याचे होते. त्या रात्री अंगणातील दिव्याची ज्योत आणखी तेजस्वीपणे चमकत होती. जणू ती साक्ष देत होती की आता या घरातील काळी सावली कायमची नाहीशी झाली आहे. आई हॉस्पिटलमधून परतल्यानंतर घरात जणू काही एक नवीन सकाळ उजाडली होती. जो मुलगा आतापर्यंत आपल्या पत्नीचे बदललेले रूप पाहत होता पण त्यावर पूर्णपणे विश्वास ठेवू शकत नव्हता, तो त्या रात्रीनंतर विचार करू लागला, मी मनापासून स्वीकारले आहे का की शालिनी खरोखरच बदललेली आहे? आईनेही तिला प्रत्यक्षाने आशीर्वाद दिला आणि म्हणाली, मुली, माझा जीव वाचवून तो फक्त एक घरच नाही तर माझा आत्माही जिंकला आहेस. पण तिची खरी परीक्षा तेव्हा सुरू झाली जेव्हा नातेवाईकांच्या भेटीगाठी वाढल्या. कोणी तब्येतीची विचारपूस करायला आले, कोणी कुटुंबाची स्थिती पाहायला आले की हे कुटुंब त्या कोणत्या परिस्थितीत आहे. लोक बसताच आत्या सासू कुजबजत म्हणत असत की ही तीच सून आहे जिने आधी विष दिले होते. हे ऐकून सर्वांना आश्चर्य वाटायचे. एके दिवशी मुलगा ऑफिसमधून परतला होता. अंगणात काही नातेवाईक बसले होते. त्यांच्यामधल्या एका काकाने विनोदाने त्याला टोमणा मारला की, बाळा, तू खूप भाग्यवान निघालास. तुझ्या बायकोने आधी तुला मारण्याचा प्रयत्न केला आणि आता तुझी सेवा करून प्रसिद्धी मिळवत आहे. तेव्हा जिथे बसलेले सगळे हसले, पण हे हास्य शालिनीच्या हृदयात बाणासारखे घुसले. ती शांतपणे उठली आणि सर्वांसमोर आली आणि म्हणाली, हो, मी चूक केली होती. मी माझ्या रागाने आणि अहंकाराने आंधळी झाली होती. पण देवाच्या कृपेने आणि आईच्या श्रद्धेने मला योग्य मार्ग दाखवला. आता मी फक्त हे घर सांभाळण्यासाठी जगत आहे. जर माझी सेवा दिखावा वाटत असेल तर मी अधिक मेहनत करेन. आणि तुम्हा सर्वांना मी वचन देते की आजपासून माझा प्रत्येक श्वास फक्त या घरासाठी असेल. खोलीत सर्वत्र शांतता पसरली गेली. आतापर्यंत टोमणे मारणाऱ्या सर्व नातेवाईकांनी डोळे खाली केले. मग आईही मोठ्या आवाजात म्हणाली, माझी सून, जी आता माझी मुलगी आहे, ती आता कोणाच्याही कठोर शब्दांना घाबरणार नाही. जिने तिची चूक स्वीकारली आणि तिच्या कर्माने तिला सुधारली, तीच स्त्री सर्वात मोठी असते. आतापासून कोणीही तुमच्यातला माझ्या मुलाच्या बायकोला प्रश्न विचारणार नाही. मुलगाही पुढे झाला आणि सर्वांसमोर शालिनीचा हात धरला आणि खंबीर आवाजात म्हणाला, मी या महिलेला माफ केले आहे आणि ती माझी पत्नी आहे, माझी ताकद आहे. जर कोणी तिच्यावर बोट दाखवले तर ते माझ्यावर बोट दाखवले आहे असे समजेल. सर्व नातेवाईक गप्प झाले आणि पहिल्यांदाच आत्या सासूनेही डोके खाली केले आणि म्हणाली, बरोबर आहे. मला हे मान्य करावे लागेल की ही सून आता खरोखरच बदलली आहे. त्या रात्री जेव्हा सर्वजण निघून गेले तेव्हा शालिनी अंगणात उभी होती. ती आकाशाकडे पाहत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. पण यावेळी ते अश्रू ओझ्याचे नव्हते तर हलकेपणा आणि समाधानाचे होते. ती स्वतःशी म्हणाली, हे देवा, आता तू मला आणखी परीक्षा देऊ नकोस. मी माझे आयुष्य तुम्ही दिलेल्या या कुटुंबाची सेवा करण्यासाठी समर्पित करेन. घराच्या अंगणात दिव्याची ज्योत स्थिर होती. नातेसंबंधाची नवीन व्याख्या आता त्या घराच्या भिंतींवर लिहिली गेली होती. चुकीपेक्षा क्षमा मोठी असते आणि संशयापेक्षा विश्वास मोठा असतो. तर मित्रांनो, ही कथा होती बायकोला चापट मारल्याची एवढी मोठी शिक्षा. या कथेने आपल्याला हे शिकवले
की नातेसंबंध राग आणि संशयाने चालत नाहीत, तर विश्वास आणि संयमाने चालतात. चूक माणसाला आंधळे करते, पण जेव्हा तीच चूक स्वीकारली जाते आणि दुरुस्त केली जाते, तेव्हा नाते आणखी मजबूत होते. म्हणून लक्षात ठेवा, नवरा बायकोचे नाते फक्त एकत्र राहण्यातच नाही, तर एकमेकांचा सन्मान करणे आणि एकमेकांना समजून घेण्यातच आहे. रागाची ठिणगी जर आटोक्यात करता आली नाही, तर ती संपूर्ण घर जाळून टाकते. परंतु क्षमा आणि प्रेमाचा दिवा त्याच घराला प्रकाशाने भरून टाकतो. जर ही कहाणी तुमच्या हृदयाला स्पर्शून गेली असेल, तर कृपया व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत आणि कुटुंबियांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही हा धडा समजू शकतो. आणि हो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमच्या पाठिंब्यानेच आम्हाला आणखी नवीन कथा आणण्यासाठी प्रेरणा मिळते. आणि आता या कथेतील कोणता ट्विस्ट तुम्हाला आवडला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या मनाला सर्वात जास्त कोणता भावनिक अनुभव आला? तेव्हा आपण पुन्हा एका नवीन हृदयस्पर्शी कथेत भेटू. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या आणि व्हिडिओला नक्की हाईप करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.